मनात आलं आणि कुठलंही चॅनल ओपन केलं असं करायचं नाही. तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीचे हे लिहून घ्यायचे आहे. तुमच्यामध्ये काय टॅलेंट आहे हे तुम्ही आधी ओळखा, की तुम्ही शेवटपर्यंत कुठल्या व्हिडिओज बनवू शकता. फक्त हा यूट्यूबर मोठा आहे म्हणून त्याच्या कॅटेगरीचं बनवायचं, तो यूट्यूबर मोठा आहे म्हणून त्याचं, असं करायचं नाही. आपल्यातलं टॅलेंट आपल्याला ओळखून मगच तुम्हाला यूट्यूबवरती यायचं आहे. तर पहिलं जे चॅनल आहे ते आहे कॉमेडी. हे बघा, कॉमेडीमध्ये तुम्ही तुमच्या फ्रेंड्स सोबत चॅनल बनवू शकता, किंवा तुम्हाला एकट्याचंच इंडिव्हिज्युअल चॅनल बनवायचं असेल तर तुम्ही एकट्याचं बनवू शकता. तुम्ही जर हजबंड वाईफ असाल, बहीण भाऊ असाल, तर तुम्ही बोथ मिळून चॅनल बनवू शकता. कॉमेडीचं जे चॅनल आहे ते लोक खूप बघतात, कारण ह्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये कॉमेडी असणं खूप गरजेचं आहे. तर कॉमेडीचं चॅनल एक असं आहे जे फास्ट ग्रो होईल आणि लवकर मॉनिटाईज होईल. दुसरं आहे AI म्हणजे एखादा फोटो घ्यायचा, त्याच्यावरती काही तुम्हाला जे बोलायचं आहे, जे थॉट्स असतात देवांचे, ते बोलायचे असतील ते तिथे तुम्हाला आवाज द्यायचा आणि तो फोटो बोलतो. तुम्ही बघितलं असेल यूट्यूबवरती की एखादा देवाचा फोटो बोलत आहे. तर तसे AI पद्धतीचे चॅनल सुद्धा आजकाल खूप चालत आहेत. तर तशा प्रकारचं तुम्ही बनवू शकत असाल तर ते चॅनल बनवा. तिसरं आहे कुकिंग. जर तुम्ही महिला असाल किंवा पुरुष जरी असले पण तुम्हाला कुकिंग चांगल्या पद्धतीचं येत असेल तर तुम्ही एक कुकिंगचं चॅनल नक्की बनवा. कुकिंगचं चॅनलवरती सुद्धा लाखो व्ह्यूज येतात. आणि जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवल्या कुकिंगमध्ये तर ते व्हिडिओज लवकर ग्रो होऊन तुमचं चॅनल लवकर ग्रो होईल. तर हे 3 झाले. चौथा आहे कार्टून. सगळ्यात जास्त कॅटेगरीचं चालणारं चॅनल म्हणजे कार्टून, कारण आजकाल मुलं मोबाईल घेऊन 24 तास बसत आहेत. तर ते कार्टूनच्या व्हिडिओ एवढ्या बघतात की त्याच्यावरती लाखो काय करोडोच व्ह्यूज असतात. तर तुमच्यामध्ये जर कार्टून बनवायची कला असेल तर तुम्ही एक कार्टूनचं चॅनल बनवा आणि छोट्या छोट्या स्टोरीज तयार करा आणि ते तुम्ही काइंड मास्टरमधून तयार करू शकता. तर तुम्हाला येत नसेल तर कमेंटमध्ये सांगा कसं तयार करायचं, तर मी तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ त्याच्यावरती नक्की बनवेन. तर एक कार्टूनचं चॅनल जे आहे ते लवकर ग्रो होतं, ते सुद्धा तुम्ही बनवू शकता. 5वं आहे टेक म्हणजे माझं जे चॅनल आहे तसं, त्या रिलेटेड, यूट्यूब रिलेटेड किंवा व्हॉट्सअप रिलेटेड किंवा फेसबुक रिलेटेड तुम्हाला ज्या ट्रिक्स येतात, ज्या टिप्स तुम्हाला माहिती, ते तुम्ही त्यातून देऊ शकता. आणि टेकचे जे खूपच झाले म्हणून हे मी मराठीतून मी माझे चॅनल ओपन केलेलं आहे. तर टेक रिलेटेड चॅनल सुद्धा खूप चालतात, खूप आहेत पण ते चालत आहेत, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यात 6वं आहे भक्तीचं चॅनल, जे म्हणजे आता मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. एखादा देवाचा फोटो घ्यायचा, मी कृष्णाचा घेतला होता, कृष्णाचा फोटो घ्यायचा, गुगलवरून थॉट्स कॉपी करून घ्यायचे, ते काइंड मास्टरमध्ये पेस्ट करायचे, त्याच्यावरती आपला व्हॉइस द्यायचा, त्याच्या मागे बॅकग्राऊंड द्यायचं, देवाच्या फोटो मागे जसं असतं तसं बॅकग्राऊंड द्यायचं. अशा प्रकारे तुम्ही जे भक्तीचे चॅनल आहे ते करू शकता. हे चॅनल सुद्धा लवकरात लवकर ग्रो होतं, खूप फास्ट ग्रो होतं. आणि 7वं आणि शेवटचं चॅनल आहे आपलं कथा. आता तुम्हाला माहितीच आहे की सर्वात जास्त कथा ज्यांच्या चालतात ते म्हणजे प्रदीप मिश्रा आणि ते अनिरुद्ध महाराज. हे 2 जे आहेत त्यांच्या कथा इतक्या चालतात की खूपच. तर तुम्हाला काय करायचं आहे, तो जो कथेचा जो लॉंग व्हिडिओ असतो तो डाउनलोड करायचा काइंड मास्टरमधून किंवा VN ॲप्लिकेशनमधून किंवा इनशॉट ॲप्लिकेशनमधून. तुम्ही त्यांना शॉर्टमध्ये तयार करायचे आणि ते व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती फक्त अपलोड करायचे, बाकी काहीच करायचं नाही. हे चॅनल इतके फास्ट ग्रो होतात, इतके फास्ट की फक्त 1 किंवा 2 महिन्यातच तुमचे चॅनल मॉनिटाईज सुद्धा होईल. तर हे 7 चॅनल जे असे आहेत जे लवकर ग्रो होतील आणि तुमचे अर्निंग लवकरात लवकर चालू होईल. कारण यूट्यूबवरती येऊन लाखो लोक येतात आणि वर्षभर मेहनत करतात, तेव्हा त्यांना कुठे सक्सेस मिळतं. पण हे जे चॅनल्स मार्फत जर तुम्ही यूट्यूब चॅनल ओपन केलं तर तुमचं जे
चॅनल आहे ते लवकरात लवकर ग्रो होईल. तर व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.